जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी दिलेले प्रत्युत्तर हे अभिमानास्पद आहे। या अभिमानास्पद आणि भारतीय सैन्याचा गौरव करण्यासाठी कंधार येथे भव्य तिरंगा रॅली करण्यात आली। या तिरंगा रॅलीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। चला तर पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून। आवाज न जाऊ, जे आले नाही त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे। वंदे वंदे वीर का पत्ता करवा है। अरे पाकिस्तान का नाम लेने के लिए आपकी आवाज बाहर नहीं आ रही है। हमारे बहादुर जवानों ने बलिदान दिया है, आपका तो और कोई नहीं। अरे वीर का पत्ता करवा है, अरे वीर का पत्ता करवा है, अरे वीर का पत्ता करवा है। आज सर्व कंधारवासियांच्या वतीने सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलेल्या सर्व भारतीय जवानांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आज कंधारवासियांच्या वतीने ही तिरंगी रॅली काढण्यात आलेली आहे। मित्र, कंधारची ही वीराची भूमी आहे आणि इथे वीरांचा खूप मान सन्मान केला जातो आणि त्याचंच एक आजचं उदाहरण म्हणजे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे। आणि कंधारवासियाने सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलेल्या जवानांच्या पराक्रमाचा एक आगळ्या रूपामध्ये मान सन्मान केला। त्याबद्दल मी सैनिक म्हणून मी सर्व माजी सैनिकांच्या शहीद परिवाराच्या वतीनं मी त्यांचा आभार अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। आज कंधार शहरामध्ये आपल्या सैन्याने जे शौर्य दाखवलं आणि खरं तर पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने आपल्या भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं होतं, माननीय पंतप्रधानांनी आज पाकिस्तानला जो धडा शिकवलेला आहे की 28 मिनिटांमध्ये त्यांच्या 22-28 तळावर त्यांनी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचं काम केलंय। आपल्या सैनिकांच्या जल्लोषात या ठिकाणी आज कंधार शहरामध्ये तिरंगा रॅली आपण करतोय आणि तिरंगा रॅलीच्या माध्यमातून या देशामधल्या सर्व नागरिकांच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम, देशाबद्दलचं स्फुलिंग सगळ्याच्या मनामध्ये हो आणि पाकिस्तान किंवा अजून कुठलाही दहशतवादी देश अशा पद्धतीचं कृत्य करेल त्याला निश्चितच पुढच्या काळामध्ये धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी सैन्यांच्या माध्यमातून सर्व देशभक्त करतील एवढी खात्री आहे। धन्यवाद। थँक्यू सर। सर्वप्रथम सर्व भारतीयांना माझा जय हिंद। आणि आपण पाहतोय की पाकिस्ताननं एक निष्पाप आपल्या भारतीय नागरिकांना मारणं काम केलेलं आहे आणि त्यांचा प्लॅन असा होता की यामध्ये हिंदू लोकांना हुडकून मारलं पाहिजे, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम मध्ये दरी निर्माण करावं। आणि खास करून जे व्यापार आहे तिथले काश्मीरी आज गुन्हेगार राहत होते, जे व्यापार करत होते, नक्षलवाद दहशतवादाकडे जात नव्हते आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत। आणि आज आपण पाहतोय की सर्व भारतीय एका एकजुटीने आहेत। आज कंधारवासी, आज मी सांगतो नांदेडवासी, महाराष्ट्रीय आणि भारतीय आम्ही आज एक आहोत आणि पाकिस्तानला त्याच्या या करामतीमध्ये त्याला काही यश आलेलं नाही, मी हे आवर्जून सांगतोय। आज आपण एक भव्य दिव्य रॅलीमध्ये सर्व कंधारचे सगळे हे मुंडे क्रॅकचे सर्व विद्यार्थी, सिद्धिविनायक मिलिटरी कॅम्पचे विद्यार्थी आपले सगळे तर इथे उपस्थित आहेत आणि आपण जे काही शूरवीर जवान आहेत आणि जे काही निष्पाप नागरिक आहेत जे यात मध्ये शहीद झालेत त्यांचा एक श्रद्धांजली सुद्धा आपण इथे वाहण्याचं काम करतोय आणि एक संदेश सुद्धा इथं जोरदार आपण देण्याचा प्रयत्न करतोय की हम सब एक है और जे काही पुढे येणार आहे त्यासाठी आम्ही एकजुटीने मुकाबला करू आणि आम्ही सज्ज आहोत। आम्ही एक भारतीय आहोत, आम्ही कुठल्या धर्माचे नाही, जातीचे नाहीत, आम्ही एक नागरिक, भारतीय नागरिक आहोत आणि यापुढे जे काही होईल त्यासाठी आम्ही एकजुटीने तयार आहोत। हाच संदेश देण्यासाठी इथं तिरंगा रॅली आपण काढलेली आहे। तर जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आज भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ ही जी तिरंगा रॅली निघालेली आहे, या तिरंगा रॅलीचं समर्थन सर्व सैनिकांना आहे आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे असं ऑपरेशन आहे की कोणत्याही अनुभवांपेक्षा सिंदूर हे नाव खरंच मोदी साहेबांना उच्च दिलं। कारण भारतीय सिंदूर, भारतीय महिलांचा सिंदूर हा जो आहे तो सिंदूर कोणत्याही अनुभवाला कमी नाही। पण ही तिरंगा रॅली आज अधुरी आहे असं मला वाटतंय, कारण जोपर्यंत पहलगाम मधील हे 5 अतिरेकी यमसदनाला जात नाहीत किंवा त्यांना पाठवलं जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ऑपरेशन सिंदूर सार्थक होईल असं मला वाटत नाही। म्हणून हा लढा अधुरा आहे, हा अटॅक अधुरा आहे। अजून असा अटॅक पाहिजे
की पाकिस्तानचा आत्मसन्मान हा नेस्तनाबूत झाला पाहिजे. धर्म जात ही हिंसा करायला भाग पाडत नाही. जात विचारू धर्म विचारू ज्या पद्धतीनं या 28 जणांना मारलं त्याचा हिशोब कोणताही होऊ शकत नाही. म्हणून मोदी साहेबांना या बाईट मार्फत माझी अशी विनंती आहे की सिंदूर ऑपरेशन हे चालू राहू द्या, इथं फुल स्टॉप देऊ नका. या सिंदूर ऑपरेशनचं सिंदूर अटॅकचं अनुभवामध्ये जोपर्यंत रूपांतर होणार नाही आणि हिंसाचार बंद होणार नाही तोपर्यंत सिंदूर ऑपरेशन चालू राहिलं पाहिजे. जय भारत, जय हिंद, जय सैनिक, जय जवान, जय किसान. कंधार शहरामध्ये आज पाकिस्तानचा भ्याड हल्ला सामान्य नागरिकांना त्यांनी पुलवामा येथे भ्याड हल्ला करून मदत केलेला आहे. त्याचा निषेध आणि भारतीय सैन्याने दाखवलेली हिंमत याच्यासाठी सर्व सामान्य जनतेने एकत्रित येऊन आज हा मोठा आपल्या सर्व शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सर्व कंधार नागरिक पहलगाम पे जो हमला हुआ, मासूम और निरपराध लोगों को जो शहीद किए, उसके बदले में अपने सैनिकों ने जो पाकिस्तान में घुस के आतंकवादी को मारे, उस पर हमको गर्व है और हम लोग उनका अभिनंदन करते हैं और उनको बहुत बहुत भारतीय सैनिक को मुबारकबाद देते हैं. और जो लोग उसमें गुजर गए उनके साथ हमारी पूरी 100% संवेदना है. आज कंधार शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. या यात्रेच्या दरम्यान सर्व जनतेला विनंती करण्यात येते की सर्वांनी तिरंगा यात्रेत सहभागी होऊन आपली